महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। बेकायदेशीर बाईक टॅक्सी बंद करून रिक्षा चालकांचे रोजगार वाचवा, नवसंघर्ष संघटनेचे राज ठाकरेंना निवेदन। 10 ऑगस्टच्या मंत्रालय मोर्चाला मनसेच्या पाठिंब्याची मागणी। महाराष्ट्रात ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या ॲपच्या माध्यमातून सुरू असलेली कथित बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा तात्काळ बंद करून राज्यातील रिक्षा चालकांच्या रोजगाराचे संरक्षण करावे, अशी मागणी नवसंघर्ष रिक्षा चालक मालक संघटनेने केली आहे। याबाबत संघटनेच्या वतीने मनसे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांना निवेदन देण्यात आले। 10 ऑगस्ट 2026 रोजी मुंबईतील मंत्रालयावर काढण्यात येणाऱ्या धडक मोर्चाला मनसेने पाठिंबा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे। संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की खासगी दुचाकींचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर होत असल्याने परवानाधारक रिक्षा चालकांच्या व्यवसायावर त्याचा थेट परिणाम होत आहे। त्यामुळे राज्यातील रिक्षा चालकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असून त्यांच्या रोजगारावर संकट निर्माण झाले आहे। या प्रश्नांसंदर्भात संघटनेने आरटीओ, परिवहन आयुक्त, परिवहन मंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेक वेळा निवेदनं सादर करून प्रत्यक्ष भेटी घेतल्या आहेत। मात्र अद्याप या प्रश्नांवर अपेक्षित स्वरूपाची ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे। 20 जानेवारी 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या भूमिकेला दिलासा देणारा निर्णय दिल्यानंतरही कथित बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीविरोधात प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। सध्याच्या धोरणांमुळे रिक्षा चालकांमध्ये संभ्रम तसेच असंतोष निर्माण झाला असून शासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। संघटनेच्या प्रमुख मागण्या: महाराष्ट्रातील कथित बेकायदेशीर ॲप आधारित बाईक टॅक्सी सेवा तात्काळ बंद करावी, राज्यातील रिक्षा चालकांचे रोजगारांचे संरक्षण करावे। 10 ऑगस्ट 2026 रोजी मुंबईतील मंत्रालयावर होणाऱ्या धडक मोर्चाला मनसेने पाठिंबा द्यावा। निवेदन देताना पदाधिकारी व रिक्षा चालकांची उपस्थिती, यामध्ये नवसंघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष समाधान रमेश अहिरे, संस्थापक कार्याध्यक्ष नितीन अण्णा मुर्तडक, प्रदेश अध्यक्ष अमजद खोत, प्रदेश उपाध्यक्ष गणेश निळकंठ, राज्य संघटक मोशीन शेख, लक्ष्मण नाना मोरे, जिल्हा अध्यक्ष निलेश दुग्गड, जिल्हा सरचिटणीस अशफाक शेख, शहर अध्यक्ष मनोज शिरसाट, सोशल मीडिया प्रमुख असिफ पठाण यांच्यासह रवींद्र गायधणे, सुनील गामणे, रवींद्र मिस्त्री, प्रवीण राजपूत, समाधान पाटील, सुनील पाटील, दीपक पाटील तसेच संघटनेचे असंख्य रिक्षा चालक उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भागवत इरतकर, नाशिक। आमच्या नाशिक शहरात आणि पूर्ण महाराष्ट्रात बेकायदेशीर पेट्रोल बाईकवर प्रवासी वाहतूक सुरू झालेली आहे आणि नाशिक शहरात साधारण 42,000 या बाईक सुरू झालेल्या आहे आणि रिक्षांची संख्या ही 22 ते 23,000 शहरामधल्या रिक्षांची जी कायदेशीर परमिटवाले आहे। इल्लीगल रिक्षा ज्या आहेत अजून 5-7,000 असेल, अशा 30,000 रिक्षा व्यवसाय करतात। पण मग आता यांचा व्यवसाय जो आहे हा साधारण जो 1,000-1,500 रुपये व्हायचा तो अर्ध्यावर येऊन लागलाय। बाईक टॅक्सी जी आहे तर ते 12 आणि 15 रुपयात आहे ना पॅसेंजर घेऊन जातात। ते ज्या ठिकाणी रिक्षा चालक 20-30 रुपये भाडा आकारतो त्या ठिकाणी 10-12 रुपये 15 रुपयात घेऊन जातात। त्याच्यामुळे आमच्या रिक्षांमध्ये बसण्यासाठी प्रवासीने आणि बेकायदेशीर आहे। 1988च्या वाहतूक कायद्यानुसार बाईक टू व्हीलरला, बाईक टॅक्सीला कोणतीही परवानगी नाही असं त्या कायद्यात तरतूद आहे। प्रवासी वाहतुकीसाठी रिक्षा, टेम्पो आणि अजून आपल्या काय म्हणतात जीप, कमांडर जीप यांना परवानगी दिलेली, म्हणजे टॅक्सीला अशा पद्धतीने परवानगी दिलेले वाहनं सोडून जे ओला बेस, जे ओला, रॅपिडो जे आहेत ॲप बेस जे सर्व्हिस करणारे लोक, तर यांनी टू व्हीलरवर प्रवासी वाहतुकीला जी सुरुवात केलेली, त्याच्यामुळे खूप आमच्या रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम झालाय। आणि तो आता तुम्ही राज ठाकरेंची भेट घेतली, काय त्यांनी काय राज साहेबांनी आम्हाला आमच्या ज्या काही अडीअडचणी आहे याच्यात मार्ग काढण्यासाठी सरकारचे जे काही प्रतिनिधी, समजा मुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांच्याशी मध्यस्थी करून हा निकाल जी काही अडचणी आमची सोडवण्याचा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि आमचा 10 तारखेला मोर्चा निघणार आहे इथून मंत्रालयावर। आम्ही साधारण 8 ते 10,000 रिक्षा घेऊन मंत्रालयाच्या दिशेने निघणार आहे। सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 8:30-9 वाजता आम्ही मुंबईकडे प्रयाण करणार आहे। साधारण 8 ते 10,000 रिक्षा असणार आहे। तर त्या आम्ही परमिशन नाही मागितली, आम्ही त्यांना मागितले आम्हाला तुम्ही मदत करा, सहकार्य करा। आम्ही आमच्या अडचणीसाठी आम्ही मुंबईला निघालेलो आहे। आम्हाला जे काही रस्त्यात वाहतुकीचा किंवा काही जो ॲम्ब्युलन्सचा कशा कोणताही प्रॉब्लेम आला ते सरकारने आमची काळजी घ्यावी असं आम्ही सगळ्यांना पत्र दिलंय। आम्ही मंत्रालयापर्यंत पत्र पोहोचवलं। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।